चंदे, म्हणजे आता आता ह्यो टोकळा त्याचं काम धंद सोडून सकाळ दुपार संध्याकाळ त्या मास्तरडी संगट बोलत बसणार काय? एवढंच जर होतं तर मग फॉरेनला जायचं कशाला गई ना? काही नाही, निस्ता पैशाचा चुराडा. ते 2 लाख रुपये तिच्या अकाउंट मध्ये टाकल्यात का नाही तेव्हा टळक सटकलंय बघ आमचं. ताई साहेब जरा ऐका की नीट. ते बघा राणा बोलताना मला ऐकायला लई मज्जा यायला. ऐका. मज्जा यायली. चल जरा मग आतमध्ये जाऊन मज्जा करू. गुड इव्हनिंग. आता पुढे बघा. आपण आता वहिनी, अहो बसा बसा, त्यात काय एवढं, बसा. काय काम होतं काय? आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं तुम्हासनी? नाही काही वेगळं महत्वाचं काम चालू होतं काय? अहो नाही, या आम्ही असंच बोलवतो. तुम्ही बोला की काय काम होतं? काम काम म्हणजे बघा आता ते ताईसाहेबांच्या मम्मीचा का नाही फोन आलता. कुठलं पीक घ्यायचं हे विचारत होत्या, होय की नाही ताईसाहेब? वय 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 तेवढं सांगा की कोणतं पीक घ्यायचं ते. नाही कसं आहे, आता यंदाचा पावसाळा तर संपल्यातच जमा आहे, तर पेरणी काय करायची हे विचारत होती मम्मी. काय सांगू तिला? वहिनी, ते सकाळनं सांगू काय? सकाळ ना? नाही कसं आहे, आता रातच्याला मम्मीचा फोन येणार आहे, तेव्हा आम्ही नीट समजून सांगितलं असतं तिला, म्हणून म्हणलं. पण तुमचं काही दुसरं महत्वाचं काम चालू असेल तर राहू द्या. ते हो, मी यांना इंग्रजी बोलायला शिकवते आणि हेही खूप छान शिकतायत. अरे वा, मग आम्ही बी थांबतोच. नाही, राणा भाऊजी इंग्रजी कसं शिकायले ते आम्हाला बी बघायचंय. थांबतो आम्ही. हो, तुम्ही थांबलात तर चांगलंच आहे, ह्यांची भीती जरा कमी होईल. या बसा. नाही नाही, आम्ही इथंच ठीक आहे. बर, तर आता आपलं पुढचं वाक्य मे आय कम इन. एखाद्याच्या ऑफिस मध्ये किंवा खोलीत न विचारता जाणं हे शहाण्या माणसाला शोभत नाही. त्यामुळे आज जाताना ना दारावर ठकठक करून किंवा आतल्या माणसाला विचारून मग आत जायचं. सुसंस्कृतपणाचं लक्षण असतं ते. ठरलं ताईसाहेब, मी कम इन. कम कम. आणि हे बघा, मी नाही, मे आय कम इन. ठरलं ताईसाहेब, मी आय कम इन. बरोबर, कम. बघा, चंदाताई सुद्धा इंग्रजी शिकायला लागल्या. ते पेरणीचं पुढच्या पावसाळ्यात बघू आपण. आम्ही आता येतो. तुमचं चालू राहू द्या. चल चंदे. ठरलं ताईसाहेब, ते थँक्यूला काय म्हणायचं असते? थँक्यूला इंग्रजीमध्ये थँक्यू असंच म्हणतात. थँक्यू. वेलकम. थँक्यू. तर आता तुम्ही मला सांगा, तुम्ही काय म्हणणार? मे आय कम इन. अगदी बरोबर. पण ते नव, मला कुठं कोणाच्या ऑफिसात किंवा खोलीमध्ये जायचंय. तुम्ही मला ते फोनवर बोलण्यापुरतं तेवढं इंग्रजी शिकवा. बर, तर आता तुम्ही जेव्हा मला तिकडे फोन कराल ना, तेव्हा तिकडे जी काही वेळ असेल त्यानुसार तुम्ही मला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट म्हणायचं. पण मी तर आजच्यालाच फोन करणार. मग तुम्ही आता म्हणणार गुड इव्हिनिंग.
त्यावर समोरचा माणूस तुम्हाला असं विचारेल, हाऊ कॅन आय हेल्प यू? म्हणजे मी तुमची काय मदत करू शकतो? हा म्हणजे ते तिकडनं माणूसच बोलणार म्हणा की. हे एक बरं झालं बघा. नाही नाही, बाई किंवा मुलगी सुद्धा असू शकते ना. होय काय? मग त्या ताई काय विचारणार मला? त्याही तुम्हाला हेच विचारणार. इंग्रजीत क्रियापदाला स्त्री पुरुष असं वेगळं काही नसतं, सगळं सारखंच असतं. अच्छा, अहो आता कळलं मला. ते तिकडल्या बायका गडी माणसांसारखं पॅन्ट का घालतात ते? हो काहीतरीच काय, त्याचा काही संबंध नाहीये. नाही काय? नाही हो, हे जरा मनात आलं म्हणून बोललो मी. ते नव, पण मला काय काय विचारणार ते समजा लिहिलंय ना व. हो, आता मी इथे सगळं नीट लिहिलंय. आता तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगायचं, माय सेल्फ राणाजी फ्रॉम इंडिया. कॅन आय स्पीक टू मिसेस अंजली गायकवाड? हो, अंजलीबाई म्हणाला सांगा की त्यासनी. हे असं तुम्हाला आरतुरक केलं चालणार नाही मला. हो, असं नाही सांगता येणार. का नाही? हे बघा, तुम्ही तिकडे गेल्यावर पहिले हेच सांगायचं त्यासनी. आता हे काय नवीन? अहो नवीन कुठं? तुम्ही एवढा हुशार म्हणून तुम्ही फॉरेनला चाललायत ना व. मग तुमच्या संगत समजांनी आदरानं बोललं पाहिजे का नको? बरं ठीक आहे, मी बघते एकदा सांगून. ऐकलं तर ठीक. बरं आपण आता पुढे जाऊयात का? हा, बघा, आहे ना सगळं सोपं. मग आता हे बघा, ह्या वहीत मी सगळं नीट लिहून ठेवलंय हं. आता उद्यापासून रोज याचा सराव करत जा. सराव करताना अजिबात पाठांतर करू नका, म्हणजे पाठांतराचा रट्टा मारू नका. जे काही आहे ते नीट समजून करा, तरच तुमच्या नीट लक्षात राहील. आणि काही अडलं तर मला विचारत जा. चालते. एकदाच इंग्रजी बोलायला शिकलो बाबा. असं कसं? हो, आता कुठे तर सुरुवात झालीये, अजून खूप शिकायचंय तुम्हाला. आता उद्या मी पुढची वाक्य देईन तुम्हाला. अजून? हो, आता तुम्ही एक काम करा, उद्या दिवसभर या वाक्यांचा नीट सराव करा, मग रात्री तुम्हाला पुढची वाक्य देईन मी. चालते. अहो तुमच्यासाठी किती बी वाक्य पाठ करायला तयार आहे मी. चला मग आता झोपूया. उद्याचा आपला तालमीचा टाइम टेबल बिघडायला नको ना. अहो नाही बिघडणार. चला झोपूया. हो, ते एक राहिलंच. काय? गुड नाईट. गुड नाईट. झोपा. या सुरेश भाऊजी, मी फायले जमा करून या. आबा हा, चहा. अरे वा. बरं चला बसा. टाइम टेबल प्रमाणे आजचा पेपर वाचायचा. हो. बसा. हा, तर ठळक बातम्या. इचलकरंजीत घर फाळ्यात सरासरी गुड 20% मॉर्निंग. वाढ. गोदक्का गुड मॉर्निंग. काय अंजलीबाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? काय ते? आम्ही विचारलं हाऊ आर यू. काय अंजली, पहिलवानाला फक्त गुड मॉर्निंग म्हणायला शिकवलं का काय? नाही आबा, काल त्यांचा पहिलाच दिवस होता ना. आता उद्यापासून रोज थोडं थोडं शिकणार म्हणाले, हो की नाही? होय. अजून शिकावं लागणार आहे, पटतंय ना तुम्हाला? म्हटलं की. वा, सुरुवात चांगली झाली. राणा, एकदम फॉरेनच्या माणसासारखं फरडा गुड मॉर्निंग म्हणालास. म्हणजे जमलं ना मग नीट? अरे लय भारी जमले. आपल्या गावातल्या त्या वकिलाला बी असलं परडा गुड मॉर्निंग बोलता येत नाही.
बोल बघू परत एकदा. गुड मॉर्निंग. बरं आबा, तुमच्या आजच्या प्रश्नाचं उत्तर देणार बरं का मी. दे. अरे अंजली बरोबर आहे म्हणल्यानंतर तू आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार माहिती आहे आम्हाला. अंजली, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नाही आबा, तुम्ही माझं कौतुक अजिबात करू नका. अहो मी फक्त यांना शिकवते, यात माझं कसलं आलंय कौतुक. उलट हेच इतकं मनापासून शिकतायत हे यांचं कौतुक आहे. बरं बाई, तुझं खरं. राणा, तुझं कौतुक. थँक्यू आबा. बरं चला, आता टाइम टेबल नुसार तुमची तालमीला जायची वेळ होती. वय आबा, बरं मी तालमीला लिखतो. या. ते कौतुकाच्या नादात माझा तालमीचा टाइम निघून जायचा. आबा नमस्कार करतो. या. सावकाश दा. होय. लय सुधारलाय. ही सगळी सुधारणा तुझ्यामुळे झाली अंजली. नाही हो आबा, आबा मी फक्त मार्ग दाखवते. सुधारतायत ते हेच. हा व्यवस्थित. हा चाल बरोबर. हा शाबास. वस्ताद, मी आय कमीन. काय म्हणलास? अहो म्हणलं मी आय कमीन. काय ते? वस्ताद, मे आय कमीन. प्रत्येक वेळ बोल. काय म्हणलास? अहो मे आय कमीन. हाय तसं उचलून तालमीच्या बाहेर फेकेन. इंग्रजी बोलून मला काय बाय बोलतो बरं तू? अहो काय पाहिजे ते नाही, आत येऊ का विचारलोय. मग तालमीत आत यायला विचारायला लागतंय. अहो असं विचारण्याची पद्धत असते वस्ताद. हे बघ, तुझं ते इंग्रजीची पद्धत तालमीच्या बाहेर बांधायची आणि मग आत यायचं. माझ्यावर इंग्रजी झाडा लागलायस होय तू? वस्ताद नमस्कार करतो. जगातली सगळी मोठी मैदानं मार, मोठा पैलवान हो. अहो तुमचा आशीर्वाद असल्यावर होणारच की. चल उतर आखाड्यात. होय आलो. ए करा रे सुरू. चला. दादा कुठं एवढं इंग्रजी शिकलायस? लई फडाफडा बोलायलायस. काल अंजलीबाईंनी शिकवलंय. रोज थोडं थोडं शिकवणार आहेत. जर्मनीत आल्या की मला बी थोडं 2-4 वाक्य शिकवाय सांग. एक डाव सांगितलं ना हो तुला, बायकांना शिवाय द्यायच्या नाहीत म्हणून. तू का डोसक्यावर पडलायस बरं आता? अरे वहिनीसने असं का सांगू शिव्या शिकवा म्हणून? मग अरे अशीच काय बाई 2-4 वाक्य शिकवाय सांग की, म्हणजे मी माझ्या बायकोची मजा करतो बघ इंग्रजी आणि जर्मन मधनं बोलून. इंग्रजी पाहिजे तर मी शिकवतो की तुला. तू हा मग चालतंय, शिकू. अरे काय चाललंय रे दोघांचं गुलुगुलू? हा तुमच्या दोघांची बी जोडी फोडायला पाहिजे गड्यानो. नुसतं गप्पा हाणत बसत्यात दोघंच्या दोघं. मैदान जवळ आले त्याचं काय नाही. काय तायसा? आल्यास चंदी? व्हय. मार! पाट्राकीन म्हणून काल आमच्या पाठीत सुरा खूप असलास तू. कवा काय कवा? ती मास्तरडी जेव्हा शालून जोडं मारत होती आमासनी, तेव्हा तू मोठ्या संस्कृतीने आत येऊ का असं म्हणलीस ना तिला, ते बी इंग्रजी मध्ये. अहो ताईसाब, संस्कृती नाही, तू संस्कृती. तेच ते, तू संस्कृती. ती मास्तरडी जेव्हा कौतुक करत होती तेव्हा लई शेफारल्या होत्या. घे आता आमचं कौतुक घे. घे कौतुक. घे, पडतेस का? घे कौतुक. खा मार. माझं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे. कसं काय? माझं कसं काय नुकसान? मी जे काय केलं ते तुमच्या भागासाठी केलं. कसलं भलं? आमचं कसलं भलं? आणि मारायचं थांबा, मग सांगते मी. हे बघा, मी आज जर का त्या मास्तरीला खुश केलं तर मला तिच्या मनातलं कळेल का नाही? आणि एकदा का आपल्याला तिच्या मनातलं कळलं तर मग तुम्हासनी तुमचे पुढचे डाव बराबर आखता येतील, माहिती का नाही? पण तू तिच्या मनातलं कसं काय ओळखणार? ते हा आव ताईसाब, काय सांगू तुम्हासनी. अव ती मास्तरीन आहे का नाही तुमच्या विरोधात लई मोठा डाव आखायल्या. कसला डाव? ते हा रानादाला इंग्रजी शिकवायचं आणि फॉरेनला असताना रात दिस त्या रानादा संकट बोलत बसायचं. मास्तरीनं का नाही लई हुशारीनं डाव आखलाय बघा. ही पिढा कधी फॉरेनला जाते असं झालंय बघा आमासनी आता. तेच तर,
जेवढं दिसती मास्तरी हितर आहे तेवढं दिसते रानादाला हुशार बनवून खुळ करणार बघा ती. देवा, लवकरात लवकर या मास्तरडीच्याही मानाचं तिकीट येऊ. ऐ पोरांनो, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग म्हणलं. अरे आणि कधी शिकलास? तुम्ही नाही म्हणला म्हणून मी काय तटणारच नाही होय. मी शिकलो. अरे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार असलेल्या अंजलीबाईंकडनं शिकलोय मी. ते आमच्या बाई आहेत आणि वहिनी आणि आम्हीच तुला इंग्रजी शिकवलंय बघ. लई छान आहे सा. चला जावं शाळेत. गुड नाईट. गुड नाईट. अरे कुणाला निरोप द्यायचा असेल तर गुड नाईट म्हणायचं असते. एवढं बी शिकला नाही होय तुम्ही. अरे आमच्या वहिनीने शिकवलं नसणार बघ तुला. त्यांनी शिकवलंय. चला जावं शाळेत. गुड नाईट. बर बाबा, गुड नाईट तर गुड नाईट. जातो आम्ही शाळेला. तुझ्यामुळे दररोज उशीर होतोय आम्हाला. चला. गुड मॉर्निंग. राणादा, नमस्कार. गुड मॉर्निंग. काय म्हणाला? गुड मॉर्निंग. परत म्हणा बघू. ते सोड. ते तुझ्या चक्कीच्या पट्ट्याचं काम झालं काय? माझं सोडा हो, पण तुम्ही लय भारी म्हणाला असं बघा. कधी शिकला? काल अंजलीबाईंनी शिकवलंय. त्या फॉरेनला चाललेत ना. हा, म्हणून तुम्ही इंग्रजी बोला शिकायला व्हय? लय भारी बघा. तुझ्या संगत कुठं बोलत बसलोय? ते माझा शेतात जायचा टाइम झालाय. बरं जाऊ काय? हा चल गुड नाईट. हा, चला. हा चल गुड नाईट. हा, गुड नाईट. गुड नाईट. राणा भाऊजी, गुड मॉर्निंग वहिनी. गुड गुड. आमच्या ह्यांना कुठे बघितलं काय तुम्ही? अहो ते माझ्या संगत निघाला की तालमीतनं. मग कुठं खपल्यात? आता बघा की, घरातनं बाहेर पडताना किराणा मालाची लिस्ट आणि पिशवी घरातच विसरून गेल्यात. आता काय करायचं मी? कुठं गेल्यात कुणाच ठाऊक. हे काय माहित नाही बघा. पण तालमीतनं निघताना मी त्याला गुड नाईट म्हणलो. तो बी मला गुड नाईट म्हणला बघा. आमचं हे गुड नाईट म्हटलं. होय. अहो पण त्यासनी इंग्रजी जमत नाही. तो शिकणार म्हणला. आणि ते बी तुमच्यासाठी. हा, माझ्यासाठी? होय. हा, म्हणजे मला इंग्रजीतनं शिव्या घालायचा डाव असणार यांचा. अहो नाही वहिनी. अहो तसं काय नाही. तो तुमचं इंग्रजीतनं कौतुक करायचं म्हणत होता. कौतुक होय. इंग्रजीतनं यांना जमणार नाही. काय नाही जमणार? मला जमलं तसं त्याला बी जमल की. अहो नाही जमणार हो. आता तुमचं कसं बघा, तुम्हाला अंजली ताई सारखी शिकलेली शानी सोन्यावानी बायको मिळाली. आता आमच्या यांच्या नशिबात तसं काय हाय काय? मग अहो आमच्या यांचं नशीबच फुटकं. होय भाले बी तसंच म्हणत होता. होय? हे कुठे दिसले की नाही त्यांना सांगा, मी त्यांना हुडकत होतो म्हणून. सापडून देतच नाही. चोप मार दिला तर बघा धुवूनच काढतो त्यांना. बरं मी जाऊ काय? वय हा. जाऊया बापू. अहो काका तुम्ही. बरं झालं भेटलात. गुड मॉर्निंग काका. अरे वा, इंग्रजी प्रगती आहे. तुमच्या लेकीनेच केले. स्वतः बरोबर आपल्या नवऱ्याची प्रगती आणि ही घ्या तिची प्रगती. हे काय आहे? अंजलीचं जर्मनीचं तिकीट. खर तर शाळेत जाऊनच देणार होतो, तेवढ्यात तुम्ही दिसलात. अहो देतो की मी. काका एवढं मोठं तिकीट रेल्वे आणि एसटीच्या तिकिटापेक्षा 10 पट मोठं आहे की. अहो विमानाचं तिकीट एवढं चांगलं पानभरच असतं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी असतात त्यात. एवढा लांबचा प्रवास आणि त्यात विमानाचा, त्यामुळं सगळं लिहिलेलं असावं लागतं. होय. अहो एवढं लांब जायचं म्हणजे समजा कसं डिटेल मध्ये पाहिजे ना. एवढ्या लांब अंजली बाई जाणार?